हो नमस्कार. जय महाराष्ट्र. सध्या तर पावसाळा सुरू आहे. नारायणगाव शहर स्वच्छ सुंदर करण्याचा तुमचा प्रयत्न नेहमी राहिलेला आहे. परंतु प्रत्येक प्रभागामध्ये ओला सुका कचरा रस्त्याच्या कडेला पाहायला मिळतोय. डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. रोगराई वाढण्याची शक्यता आहे. मी नागरिकांना काय आवाहन करत आणि हा कचरा उचलण्याचं व्यवस्थापन कसं करणार? व्यवस्था कचरा आपण सातत्याने उचलतो जे, पण रोजच्या रोज तिला कचरा येतो त्यामुळे थोडी अडचण होती. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. 2-3 ठिकाणी अधिकचा कचरा दिसतोय. कोलेमाच्या रस्त्याला जो नवीन रस्ता केला तिथं असेल, स्टँडच्या समोर असेल जिथं आपलं प्रवेशद्वार आहे. पण नागरिकांना साधा असं सुद्धा वाटत नाही की आपण आपल्या गावचं महत्त्व किंवा आपल्या गावचं सौंदर्यीकरण किंवा आपल्या गावात येताना जर कचऱ्यानी सुरुवात होणार असेल तर येणारे जाणारे लोक आपल्या गावाला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. याची थोडी सुद्धा जाण आणि भान जर ते ठेवणार नसतील तर मग आपण ह्या लोकांना काय बोलावं आणि काय सांगावं? प्रत्येक वेळेस आपण तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय, ग्रामसभेला ठराव घेतोय, परंतु तरी सुद्धा कचरा कमी व्हायचं काही नाव घेत नाही. आता त्याला काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. हे मात्र निश्चित स्वरूपात आहे की त्या माध्यमातून काही लोकांना दंडात्मक कारवाई असेल, काही लोकांवर अजून काही वेगळं काम करता येतं का, किंवा ग्रामसभेचा ठराव घेऊन अजून त्या बाबतीत काही, किंवा एखाद्याच्या घरातच तो कचरा जर नेऊन टाकला तर मग अशा काही गोष्टी जर केल्या तर निश्चित स्वरूपात त्यामध्ये फरक पडेल. पर्यटन तालुका घोषित झाला आहे. हजारो पर्यटक जुन्नर तालुका पाहायला येत आहेत. नारायणगावांना बाहेर पडताना कोलेमा रोड असेल, आपला मोठा पूल असेल, कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. कुठेतरी ओंगावाण प्रदर्शन लोकांना पाहायला मिळतं. 100% तुम्ही म्हणताय. हा सगळ्याच तालुक्याचाच आपला प्रश्न होतोय काय अशी परिस्थिती आहे. आणि त्या माध्यमातून देखील तालुक्यातल्या नागरिकांना आपल्या विनंती आहे की गाव आपलं आहे, तालुका आपला आहे, लोक येतात आहे, आणि त्यासाठी जर आपल्याला काही हे करायचं नसेल बुवा, आपलं त्या बघा एवढं सगळं सौंदर्य आपल्याकडं असताना जाताना ह्या स्मृती घेऊन नाही गेलं पाहिजे की तिथं कचरा देखील आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपण आपली जबाबदारी घेतली. बरं, गाडी येते आपली कचऱ्याची गाडी नसेल तर मला मान्य आहे तुमचं, पण कचऱ्याची गाडी हॉटेल व्यावसायिकांसाठी तर 2 टाईम संध्याकाळची सुद्धा आपली गाडी जाते, सकाळी पण गाडी फिरते, घर टू घर गाडी जाते. एवढं असताना देखील कचऱ्याची समस्या संपत नाही आहे. निश्चित स्वरूपात नागरिकांना विनंती असेल पुन्हा एकदा, किंवा आपण सूचना म्हणा, जर हे कमी नाही झालं किंवा कोण जर तिला कचरा टाकताना सापडलं तर मग मात्र त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय आता ग्रामपंचायत स्वस्त बसणार. मागच्या 15 आठवड्यात पाऊस खूप झाला, नदीला पूर आला. पूर नियंत्रण रेषेच्या पुढे लोकांनी बांधकाम केलेलं आहे. कसं पाहता आणि काय आव्हान? अनेक ठिकाणी अनेक वर्षापासूनचं ते बांधकाम आहे. काही नवीन बांधकामही झाले, त्याला काही दुर्लक्षित करायचं काही काम नाही. परंतु सर्वसामान्य लोकांची ती घरं असल्यामुळे त्यांना काही फालसा आपण कोणत्याही दृष्टीने विरोध नाही केला. पण ही परिस्थिती आहे की पूर्ण नियंत्रण रेषेच्या पुढं आपलं बांधकाम काही ठिकाणी आहे. विनंती सगळ्यांना आपल्या माध्यमातून हीच असणार आहे की खरोखर आपण ह्या सगळ्या गोष्टी करा. एखादी जीवितहानी झाल्यावर त्याच्याकडे बघण्यापेक्षा आधीच काही काळजी घेऊन निश्चित स्वरूपात तिथं आता अजून वेगळी काही स्कीम राबवता येते का, किंवा अजून वेगळा काही प्रकल्प तिथं उभा करता येतोय का, ह्या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांचं घर पण राहिलं पाहिजे आणि सुरक्षितता पण वाढली पाहिजे. मुक्ताई मंदिराच्या बाजूला नदीच्या कडेला एक भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. ते पूर नियंत्रण रेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे? नाही, ते पूर नियंत्रण रेषेच्या आत जरी असलं तर ती संरक्षक भिंतच आहे. त्याला तो स्लोप आपल्या इथून तिथपर्यंत जाणार आहे, आणि म्हणून खरं तर ती तिथपर्यंत लांब घ्यायचा प्रयत्न केला आहे. तो ती पूर नियंत्रण रेषा आपली जी रस्ता केला आहे किंवा जी संरक्षक भिंत बांधायची त्याला स्लोप देऊन तो तिथपर्यंत न्यायचा आहे, आणि त्या माध्यमातून ती भिंत बांधायचं काम चालू आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच.
पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.